ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा इथे बुधवारी फळांची वाहतूक करणाऱ्या अनियंत्रित ट्रकनं सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सीआरपीएफचे 3 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सीआरपीएफ जवानांना चेक पॉइंटवर तैनात करण्यात आलं होतं आणि हे जवान ड्युटीवर असताना भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं पावसामुळे महामार्गावरील नियंत्रण गमावलं आणि विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली. दागिने खरेदीच्या बहाण्यानं 3 बुरखाधारी महिलांच्या टोळीनं तब्बल 7.25 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना मालेगावच्या सराफा बाजारात घडली आहे. या चोरीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बुरखाधारी महिलांची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरांचा शोध सुरू केलेला आहे.